नमस्कार. मी आज आपल्या समोर संजय शिंदे सरांचं एकदा एक शाळा मला चालवायला द्या ह्या पुस्तकातल्या दोन कविता सादर करणार आहे. या चॅनलवर मी ज्या कविता आता पोस्ट करते आहे त्या सर्वच इतर कवींच्या आणि काही माझ्या अशा सुद्धा मिश्र कविता आहेत. त्यामुळे इथे ज्या मी कविता पोस्ट करते आहे त्या माझ्या आणि इतर कवींच्या अशा मिळून आहेत. म्हणूनच चॅनलचं नाव काव्य जान्हवी असं ठेवलेलं आहे. हे मी आधीच नमूद करू इच्छिते. तर आधी आपण एक पहिली कविता बघूया या पुस्तकातली. हे पुस्तक अष्टगंध प्रकाशनचं आहे. प्रकाशन सुद्धा सरांचं आहे. आणि हे सगळं सांगताना मला अतिशय आनंद होतोय, कारण हे सर आम्हाला मराठी शिकवायला होते. हे आजही उत्तर शाळेत मराठी शिकवतात. अतिशय सुंदर मराठी विषय शिकवणारे शिक्षक आहेत. आपल्या शिक्षकांच्या पुस्तकातल्या एखाद्या कवितेचं सादरीकरण करणं ही अतिशय आनंदाची गोष्ट असते आणि आज मला ते करायचं भाग्य मिळालंय. ह्याविषयी मला आनंद वाटतो. एकदा एक शाळा मला चालवायला द्या, बुद्धीचं तेज माझ्या पाहून तर घ्या. रोज रोज नवा खाऊ शाळेतल्या मुलांना, नवे नवे रंग देईन बागेतल्या फुलांना. आलिशान खुर्ची मला बसायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. पहिला वहिला तास मी पीटीचाच ठेवीन, पहिला वहिला तास मी पीटीचाच ठेवीन. मुलांना घेऊन रोज मैदानावर जाईन, मुलांना घेऊन रोज मैदानावर जाईन. सोनेरी शिट्टी मला वाजवायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. आदल्यामधल्या सुट्टीची वेळ करीन 2 तास, आदल्यामधल्या सुट्टीची वेळ करीन 2 तास. सुट्टीतही मुलांना फिरायची सोय खास, सुट्टीतही मुलांना फिरायची सोय खास. कॅन्टीनचा मेनू मला चाखायला द्या, कॅन्टीनचा मेन्यू मला चाखायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. एक खोली खास मी संगीताला ठेवीन, एक खोली खास मी संगीताला ठेवीन. पेटी तबला ढोल ढोलक रोज सराव घेईन, पेटी तबला ढोल ढोलक रोज सराव घेईन. एक मोठा सीडी गाणी ऐकायला द्या, एक मोठा सीडी गाणी ऐकायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. डान्सच्या प्रॅक्टिसला तळमजला हवा, डान्सच्या प्रॅक्टिसला तळमजला हवा. पायांच्या आवाजाचा गोंधळ नाही नवा, पायांच्या आवाजाचा गोंधळ नाही नवा. फॅशनचा ड्रेस डान्स करायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. पीटी झाली डान्स झाला आता काय उरलं, पीटी झाली डान्स झाला आता काय उरलं. कशाला ते कडू कडू अभ्यासाचं कारलं, कशाला ते कडू कडू अभ्यासाचं कारलं. परीक्षेत सुट्टी मजा मारायला द्या, एकदा एक शाळा मला चालवायला द्या. तर अशी त्यांची ही पहिली कविता. एक शिक्षक असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेली ही कविता आम्हाला तेव्हा सुद्धा, म्हणजे मी शाळेत असताना हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि ते पूर्वी ज्या शाळेत शिकवत होते त्या पायोनियर स्कूलमध्ये याचं अनावरण झालं होतं. तर तेव्हा सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेली कविता अतिशय महत्वाची वाटली होती आणि आजही ती तितकीच आनंद देणारी आहे. म्हणून मी या पुस्तकाची पुन्हा एक प्रत मागून घेतली आहे. पुस्तकाची किंमत फक्त 100 रुपये. अष्टगंध प्रकाशनचं पुस्तक आहे, तुम्ही नक्की मागून वाचू शकता. दुसरी कविता मी जी यातली वाचणार आहे ती अतिशय वेगळी आणि आपल्याला आत्ता जसा भारत हवा आहे त्या भारताविषयी माहिती देणारी आहे. ही भूमी आहे शिवरायांची, ही भूमी महात्मा गांधींची, देशाखातर प्राण स्वतःचा बलिदान करणाऱ्यांची. ही भूमी आहे श्रीकृष्णाची, ही भूमी लक्ष्मण रामाची, आईच्या त्या वचनाखातर वनवासाला जाणाऱ्यांची. ही भूमी आहे भीमरावांची, ही भूमी ज्योतिबा फुल्यांची, अस्पृश्यांना न्याय द्यावया जन्मभरी लढणाऱ्यांची. ही भूमी आहे महावीरांची, ही भूमी आहे बुद्धांची, शांतीचा संदेश आगळा जगासा बघ्या देणाऱ्यांची. ही भूमी आहे नेताजींची, ही भूमी भगतसिंग सुखदेवाची, देशाखातर रक्त सांडूनी फासावर चढणाऱ्यांची. ही भूमी झाशीच्या राणीची, ही भूमी इंदिरा गांधींची, लढण्यासाठी निर्भयतेने शस्त्र हाती घेणाऱ्यांची. ही भूमी आहे कर्तृत्वाची, ही भूमी आहे नेतृत्वाची, ही भूमी आहे या देशाची, ही भूमीच अवघ्या विश्वाची, ही भूमीच अवघ्या विश्वाची. मला वाटतं की प्रत्येक भारतवासी व्यक्तीच्या मनामध्ये आपला भारत देश हा महासत्ता व्हावा ही इच्छा असते आणि हीच इच्छा या कवितेमधून व्यक्त होते. मी पुन्हा एकदा विनंती करेन
हे पुस्तक नक्की सगळ्यांनी वाचावं आणि हे पुस्तक नक्की सगळ्यांनी विकत घ्यावं. पुस्तकाचं नाव आहे एकदा एक शाळा मला चालवायला द्या. संजय शिंदे सरांचं पुस्तक आहे. त्याच्या मागे त्यांची माहितीही लिहिलेली आहे. मला आज सांगायला अतिशय आनंद होतो की ते त्यांच्या अ, शिक्षण काळातील म्हणजे 2000 म्हणजे साधारणपणे अक्षरशः म्हणजे मालाडमध्ये ते आता 13 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 13 म्हणजे आता हे 14वं वर्ष सुरू असेल. त्याच्या आधी ते पायोनियर स्कूलमध्ये सुद्धा मराठी शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना 2012च नचिन केळकर सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आलेलं आहे. अशा एका शिक्षकाच्या हाताखाली शिकल्याचा आणि त्यांची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान मला नक्कीच आहे. आणि त्यांनीच आम्हाला कवितेची गोडी लावली होती हे सांगताना अतिशय आनंद होतो. पुन्हा एकदा सांगते, हे पुस्तक नक्की विकत घ्या. याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की मी वाचलेल्या गद्य पुस्तकांच्या विषयीची समीक्षा मी सुरू करणार आहे. ती सुद्धा संजय शिंदे सरांच्याच चार बालनाट्यांच्या एका पुस्तकाची समीक्षा करून मी त्या वाहिनीची सुरुवात करणार आहे त्यांची. तशी मी परवानगी मागितली आहे आणि त्यानंतरच मी ही सुरुवात करणार आहे वेळ मिळेल तशी. आणि ह्या कार्याला सर्वांनी भरभरून प्रेम द्या, सहाय्यता द्या असं माझं म्हणणं आहे. यानंतर मी माझी एक कविता सादर करू इच्छिते. कवितेचं नाव आहे किती रामा. रामाच्या देवळात बसून सहज प्रार्थना करता करता मनात सहज विचार आला, राम होणं खरंच खूप अवघड आहे. राम होणं खरंच खूप अवघड आहे. सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास सोडून वनवास पदरी आलेला असताना स्थितप्रज्ञ राहणं हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा जड आहे. हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा जड आहे. राज्यवियोग, पुत्रवियोग, पितृवियोग आणि नंतर पत्नीवियोग सहन करताना. राज्यवियोग, पितृवियोग, पत्नीवियोग आणि नंतर पुत्रवियोग सहन करताना हाती काहीही नसताना वानरसेना गोळा करून दाखवणं सोपं काम नव्हतं. हाती काहीही नसताना वानरसेना गोळा करून दाखवणं हे सोपं काम नव्हतं. पत्नीला परत मिळवल्यावर लोक शंका घेतील म्हणून आधी तिला अग्निपरीक्षा द्यायला लावताना आणि नंतर तिचा त्याग करताना तो जराही बिथरला नव्हता. देवत्वाचं आवरण बाजूला केलं की प्रश्न पडतो, कसे विझवले असतील त्याने तेव्हा त्याच्या मनातले वणवे. देवत्वाचं आवरण बाजूला केलं की प्रश्न पडतो, कसे विझवले असतील त्याने तेव्हा त्याच्या मनातले वणवे. कसे सोसले असतील त्याने विरहाचे ते कड. कारुण्यमूर्ती असूनही केवळ कर्तव्य म्हणून चंबुकाला मारताना कोणास ठाऊक त्याच्या मनाला झाल्या असतील किती यातना. म्हणूनच वाटतं राम होणं हे काही सोपं काम आहे. प्रत्येकाने तपासून पाहायला हवं, समोरच्या मूर्तीपेक्षा आपल्या आत किती राम आहे. या कवितेसोबतच मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपल्याला अष्टगंध प्रकाशनचं, संजय शिंदे सरांचं एकदा एक शाळा मला चालवायला द्या हे बालकवितांचं पुस्तक विकत घेण्याची विनंती करते. त्याचबरोबर माझं स्वतःचं काव्यजन्मनी नावाचं एक पुस्तक 101 कवितांचं प्रकाशित झालेलं आहे. त्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती माहिती सुद्धा मी आपल्याला उपलब्ध करून देते. हे मला सांगायचं होतं. धन्यवाद.